संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्वर पुनहि ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष ही माऊली आदि माया तू दिव्य शक्ती तू तूच ग सुकन्याशी ही गुणाची धर्मकन्या गुणाची अशी ही धर्मकन्या। इन्स्पेक्टर साहेब, हाच बघा तो माणूस, यानंच मारलं माझ्या पोरांना। फासावर लटका याला, जीवानिशी मारा, बरेच तोर मारा याला। मिस्टर रंजित, यू आर अंडर अरेस्ट। एक नंबरचा खोटारडा की हो माणूस हा। पैसे देतो देतो म्हणायचा आणि हातावर भीक दिल्यासारखे 5-10 हजार रुपये टेकवायचा बघा की हो। नाहीतर काय हा बंगला तुझ्या नावावर करायचा? दीड दमडीची भिकारीण तू। तिला वाटलं चांगला बकरा मिळालाय कापूया। आई अगं साधी गोष्ट आहे ग। ज्या माणसाच्या मनात वाईट विचार आहे तो अंधाराची वाट बघत बसत नाही। अंधार हा अशा वाईट विचारांना उत्तेजन देतो। या विषयात तुझी PhD झाली ना? आई, मी लवकरच जाणार आहे इथून। मला कळतंय हो की तुम्ही खूप एकट्या पडल्या आहात, पण मी तरी काय करू? रणजित तिकडे लॉकअप मध्ये, मला एकटीला इकडे राहवतच नाहीये। एक वेळ तुमच्यासाठी ना मी इथे राहिले असते, पण डॅडी मला धक्के मारून इकडनं हाकलून देतील, त्यापेक्षा मी जाते। तुम्ही काळजी घ्या तुमची। काय पाप केली होती मी, म्हणून हे असे दिवस बघायची वेळ आली आहे माझ्यावर। आरती घर सोडून निघून गेली, तिने स्वतःच्या मर्जीने लग्न केलं। 2 घडीचा सुद्धा संसार नशिबात नाही तिच्या। आज ती एकटी पडलीये। रणजितचं हे असं काय करणार आहे इतक्या पैशाचं आणि संपत्तीचं देव जाणे। काहीतरी भयंकर घडणार असं वाटतंय ग रेणू। आता माझ्यात अजिबात ताकद नाहीये काहीही सहन करण्याची। त्यापेक्षा डोळे मिटले तर खूप बरं होईल। अहेवपणी मरण आल्याचं सौभाग्य तरी मिळेल ना। आई, आई, हो शांताक्का, ही एकच बॅग घेऊन जाईन मी, कारण असंही 13व्या नंतर परत येईल। ऑफिसमध्ये जॉईन व्हायला हवं ना आता। अगं पण ती दुसरी बॅग बघशील की नाही, तिच्यात काय दिलंय काय नाही ते। हे बघ, तिच्यात मी सगळं किराणा सामान दिलेलं आहे, महिनाभर पुरेल इतकं। काय आहे, वैभवने मला सगळी तिकडच्या गावची परिस्थितीची कल्पना दिलेली आहे ना, म्हणून। शांताक्का, माझ्या डोक्यात ना या सगळ्या गोष्टी येतच नाहीत। असं दे। चला, झाली का सगळी तयारी? हो झाली। आणि बस किती वाजता आहे? तू ऑनलाईन बुकिंग करणार होतीस, त्याचं काय झालं? नाही झालं बुकिंग, मग मीच त्याच्या फंदात पडले नाही। म्हटलं स्वतःच्या कारने जावं, आणि कारने गेलं की कसं स्वतःच्या मर्जीने जाता येईल
आणि रात्रीचा प्रवास सुद्धा करायची गरज लागणार नाही. अच्छा, म्हणजे तुला कारने जायचं होतं म्हणून बसचं बुकिंग केलं नाही. वा, बरं एक काम कर, मी पण येतो तुझ्या बरोबर. आपण उद्या पहाटे निघूया. हा हे बरोबर. नाही नको, मी एकटीनेच जाईन. म्हणजे तू गैरसमज करून घेऊ नकोस. अरे काय ऐकतो तिचं, तिच्या हट्टी पोर आहे. शांतक्का मोडकांची मुलगी आहे ती. हा. हट्ट करणं आणि तो पुरवणं जमतं व्यवस्थित तिला. नाही पण मी एकटीच जाईन. म्हणजे तू बरोबर असलास तर आधारच आहे मला. पण यापुढे सगळा प्रवास मला एकटीनेच तर करायचा आहे. आणि हीच माझ्या भावी आयुष्याची सुरुवात आहे. आरती, अगं तुझी काळजी वाटते म्हणून आम्ही हे सगळं बोलतोय. अरे वैभव, साधी गोष्ट आहे. तू माझ्या बरोबर असलास आणि वाटेत काही प्रॉब्लेम्स आले, अडीअडचणी आल्या तर त्या सगळ्या तू सोडवशील. मी काय बसून राहीन बिनधास्तपणे. पण जर मी एकटी असेल तर हे सगळे प्रॉब्लेम्स माझे मलाच सोडवावे लागतील ना. अनुभव घेण्याचा प्रवास सुरू होईल. माझी एकटीने जगण्याची शाळा सुरू होईल. शांताक्का, अरुणचं कुटुंब, गाव, गावातली माणसं, हे सगळंच माझ्यासाठी नवीन आहे. या परीक्षेला मला आता एकटीला सामोरी जावं लागणार आहे. बघू हे पास होतीये की नापास. होणार होणार, तू नक्की पास होणार बघ. चल आता जास्त घोळ नको, निघायला पाहिजे ना बाई. चल निघ बघू. नमस्कार करते. नीट जाग माझी बाय. बरं, ही बॅग मी घ्यायची आहे का ती पण एकटीने उचलणार आहेस? काय रे, मी सोडते तुम्हाला. आता उगाच नाही वगैरे म्हणण्याची नाटकं करू नका. चला. तो घेतोय. चल. नमस्कार साहेब. नमस्कार. आपण मिसेस मोडकच ना? हो. बसा ना. नाही ठीक आहे. त्याचं काय मॅडम, हे प्रकरण आम्ही बाहेरच्या बाहेर सुद्धा सोडू शकलो असतो, पण आमचा सुद्धा नाईलाज होता ना. ह्याचा जामीन होऊ शकतो ना? हो, जामीन होऊ शकतो. चांगलासा वकील करा, ते सगळं मॅनेज करतात. मी बोलू त्याच्याशी? हा बोला. थँक्यू. रणजित, तू काळजी नको करूस. वैभव आहे ना, त्याचे एक वकील मित्र आहेत. आज मी त्यांना भेटायला जाणार आहे. सगळे कागदपत्र जर का जमले ना तर कदाचित आजच जामीन मिळेल तुला, नाही तर उद्या तर नक्की. अरे कुठे राहतेस तू? आपण जी जागा बघितली होती ना तिथेच शिफ्ट झाल्या. बस तुझ्या येण्याची वाट बघते. तुला पोलिसांनी त्रास नाही ना दिला? नाही, त्रास वगैरे काही नाही, पण शेवटी पोलीस कोठडी आहे. डास टेकून सगळ्यात सुखसोयी आहे तिकडे. तशी डॅडींकडे होतो ती ही कोठडीच होती ना, फक्त ती 5 स्टार होती. पण रणजित, आता आपण स्वतंत्र आहोत. तू बाहेर आलास ना की तुला कळेल स्वातंत्र्याचा अर्थ काय ते.
निघते मी. तू काळजी घे तुझी. आज जमलं तर आज, नाही तर उद्या तर नक्की जामीन करून घेतो तुझा. काय विसे, आज दिवसा ढवळ्या तुला वेळ मिळाला? दवाखाना बंद केलास की काय? डॉक्टर कीच सोडलीस? नाही, मुलांशी कसं वागावं हे तुझ्याकडून शिकायला आलोय. स्वतःच्या की नाही, स्वतःच्या मुलांशी वागणं हे जास्त महत्वाचं. माझी मुलं मला म्हणाली की ते रणजितचे बाबा बघा त्यांच्याशी कसे वागतात, नाही तर तुम्ही. माझ्याकडे खूप काम आहेत विसे. तुला जर का फालतू टाइमपास करायचा असेल ना तर प्लीज. कोणाला तुरुंगात पाठवायचं आता? रेडूला का चक्क वसुंधरेलाच? आगाऊपणा करू नकोस विसे. त्याच्या कर्मानं गेलाय तो तुरुंगात, मी नाही पाठवला. त्याच्या तुरुंगात जाण्यापासून त्याला तू वाचवू शकत होतास? वाचवू शकत होतास ना तू? आता अरे तुझ्याकडे पैसा कुचतोय, थोडासा खर्च केला असतास तर काही रस्त्यावर भीक मागायची पाळी नसती आली तुझ्यावर. आणि पैसा खर्च झाला असता तर स्वतःच्या मुलावरच झाला असता ना. माझ्या कष्टानं कमवलाय हा पैसा मी, तो असा उडवायला नाही. कुठली ती भिकारडी आम्मा मला ब्लॅकमेल करते. आता कायमचं संपलंय ते. हो, पण तुझा मुलगा तुरुंगात गेलाय, त्याचं काय? ऑलरेडी तो आणि रेणू घर सोडून निघालेलेच होते. नेमक्या त्याच वेळी अम्मा पोलिसांना घेऊन आली आणि पोलीस घेऊन गेले त्याला मी काय करणार? हा, आता त्याच्या तुरुंगात जाण्याने माझा एक फायदा मात्र झालाय. त्या अम्माची कटकट कायमची संपली. आणि एखाद्या व्यवहारात माझा जर का फायदा होत असेल ना तर. म्हणजे मुलगा तुरुंगात गेलाय आणि अशा वेळी तुला तुझ्या फायद्याच्या गोष्टी सुचताय. आरती तुझ्या पै घर सोडून गेली, अरुण अचानक अपघातात गेला, ती बिचारी विधवा झाली, तिच्या पोटात बाळ आहे, अशा वेळी तिला आधार द्यायचा. त्यातच मुलगा सून घर सोडून जाताय. आणि या अशा वेळी या पार्श्वभूमीवर आपलं वागणं काहीतरी बदलावं, त्यात फेरबदल करावा असं नाही का वाटत आहे तुला? जास्ती आगाऊपणा करू नकोस भिसे. उगाच ऐकून घेतोय म्हणून हो वाढ फोडीन. तुझ्या पैशाचा माज मला नको दाखवोच. खरं तर मला तू मित्र म्हणून घ्यायला लाज वाटते. लाज, तुझ्या मैत्रीची लाज वाटते मला. गेट लॉस्ट, गेट आउट. जातोय, पण ही आपली शेवटची भेट.
आता ही पोरगी एकटी जाणार. किती तासाचा प्रवास असेल रे? 8 तास लागतील माझ्या मते. 8 तास? अगो बाई, आणि त्यात अशी ही अवघडलेली. तूच म्हणतोस ना वाईट गोष्टीचा वास लवकर लागतो म्हणून. अहो आरती आपल्या सासरी चालली. एकटी चाललीये म्हणून काळजी वाटते. अरे मग तू जायचं होतंस ना सोबत, एक पालक म्हणून. तरीच म्हंटल, अजून कुचकटासारखं कसं नाही बोललीस? हे बघ, आता मी चांगलं बोलले तरी तू कुचकट अर्थ काढतोस. बोला बोला बोला, तुम्हाला काय ना काय तर वैभवची बाजू घेऊन बोलायचंच असतं. अय, मला उगाच देऊच नको हा. माझी सटकली ना लाट मारून बाहेर काढीन मी. मग ह्याला पण काढा माझ्या बरोबर बाहेर, कारण आता हा जुना झालाय ना. तुम्हाला ह्याच्यापेक्षाही चांगले पैसे देणारा गेस्ट तरुण देखना मिळेल. एक मिनिट शांता का, मी आता माझीच सटकली. चल चल, तुझं सगळं सामानावर, तुला ताबडतोब गावाला सोडून येतो. चल चल चल. शांतक्का, ही कीड घरात राहिली ना तर अख्ख्या घराचा सत्यानाश करेल. चल चल चल, निघ. मी कुठेही जाणार नाही. अगं तुझा बाप पण जाईल. बघतो ना कशी जाणार नाहीस ते. चल चल, आवर सगळ्या गोष्टी. चल चल. हॅलो हॅलो वैभव, कोण बोलतंय? मी रेणू बोलते. मला तुझ्या मदतीची गरज होती रे. रेणू, तू कुठून बोलतेस? कुठून का बोले ना, तू खांदा दिल्यावर मनसोक्त ती रडून घेईल. ए गप, थोबाड बंद कर. सॉरी. हा रेणू, बोल. अरे नुकतंच मी आणि रणजितने घर सोडलंय. त्यात दुर्दैवाने शारदाम्माच्या केसमध्ये परत रणजितला अटक झाली आहे. त्याला जामिनीवरती सोडवण्यासाठी वकील हवा होता. तर तुझ्या माहितीत कोणी आहे का? बरं बरं, मी बघतो. मी बघतो काय करायचं ते. फक्त एक काम कर, तुझा जो नवीन पत्ता आहे तो मला SMS कर. ठीक आहे. ओके. अच्छा. तू खांदा दिल्यावर मनसोक्त रडून घेईल. आता नाहीतरी खांदा रिकामा पडलाच होता. आरती गावाला गेली ना रे. नाहीतरी आमच्या मुलाला प्रश्न पडलाच होता की खांदा कोणाला द्यायचा. आणि बरं झालं आता त्यात रेणू आली. रेणू म्हणजे आरतीची वहिनी ना रे. चला, म्हणजे घरच्या घरीच खांदा राहिला. एक मिनिट शांता. हिच्या या बोलण्याला एकच उपाय, ते म्हणजे दुर्लक्ष करायचं. शांताक्का, आता महत्वाचा इश्यू हा आहे की रेणूचा नक्की प्रॉब्लेम काय झालाय. मी एक काम करतो, मी जरा बाहेर जातो आणि रेणूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा होतो ते बघतो. आल्यानंतर हिच्याकडे बघतो. हिचा काय तो एकदाचा निकालच लावतो आता मी. पण शांताक्का, तोपर्यंत एक काम करा, जमलं तर तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. ठीक आहे? शांताक्का, मी जरा बाहेर जाऊन येतो. हॅलो हॅलो. हा, SMS मिळालाय, मी बघतो काय करायचं ते. थँक्स. पोरी, अगं कोण, कुठली तू? म्हणजे या गावची दिसत नाहीस. काका, मी रमाकांत पुजाऱ्यांची सून. काय सांगतेस काय? म्हणजे तू आमच्या अरुणची? हो. अगं काय सांगू पुरी, अगं वैर्यावरही असा प्रसंग ओढू नये. असा प्रसंग ओढवलाय आमच्या रमाकांतच्या घरावर.
बरं झाले भेटलीस ते. चल. हो म्हणजे मी कारने मुंबईहून इथपर्यंत आले, पण मला घर नाही सापडत आहे. मला बाबांच्या घरी सोडता? हो हो, चल माझ्या बरोबर. पण काय ग, तू येणार आहेस हे रम्याला माहितीये? बहुतेक नाही. हा? उद्या अरुणचं 13वं आहे ना? हो, उद्या 13 आहे. चल दे माझ्याकडे बॅग. ये माझ्या बरोबर ये. वहिनी, मी काका होणार आहे ना? तुला कसं कळलं? पप्पा आईला सांगताना मी ऐकलं.